तर नमस्कार मंडळी, मी वैभव सारखे पाटील. हा दुसरा ब्लॉग आहे आपला रूमवरती आल्यापासून. अगोदरचा एक ब्लॉग पाहिला असेल तुम्ही, चांगला चालला होतो. जास्त नाही चालला पण नॉर्मल चालला. 10-12 घंट्याचं वॉच टाईम आलं. आता हा दुसरा ब्लॉग. इथे एक आपले मित्र पण आले ते झोपले. तर इकडे बाहेरच्या साईडला येऊ. हा व्ह्यू, या साईडनं व्ह्यू बघा. जवळपास 1 हप्ता झाला पाऊस लगातार होता. आता थोडा शांत झाला. 1 हप्ता झाला असेल मला येऊन. तर आता मी कशाबद्दल चर्चा करत आहे आणि ते म्हणजे की आजचा ब्लॉग विशेष म्हणजे विशेष कोणती गोष्ट आहे की जे पण रूमवरती मी फेस करत आहे, म्हणजे रूमवरती आल्यापासून कोणत्या प्रॉब्लेम स्ट्रगल करत आहे ना, कोणता प्रॉब्लेम फेस करत याविषयी आपण चर्चा करू. काय रे डोको अप्पे 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 आता हे आता जमून काय माझ्या माहिती करून फायदा नाही, पण आहे काय करावं. आणि माझ्यासाठी पण घेता येते आणि त्याला पण घेऊन जाणार. कसं लागेल म्हणे मला तर दिसते सांगाल पण थंड झाले त्यामुळे व्यवस्थित मिळाले. तर आता रूमवरती येऊन मला किती दिवस झाले रे? 7 दिवस झाले. 7 दिवस 7 दिवसामध्ये 7-8 दिवस झाले असेल. 7-8 दिवसामध्ये खूप साऱ्या प्रॉब्लेम फेस जातोय मी. आणि अगोदर मला खूप सिम्पल वाटत होतं, ज्याने लिहिण आणि व्हिडिओ बनवत पैसा कमेल आणि पैसा जाऊ द्या आणि व्हिडिओ पण जाऊ द्या, काही होतच नाही. फक्त आल्यापासून 2 व्हिडिओ काढले मी, शूट केले आणि पब्लिश केले. त्याच्या मागचं कारण आहे की आल्यापासून काय आल्यापासून जालन्यामध्ये आल्यापासून एक तर माझ्याकडे गाडी नाही, ऑलरेडी गाडीच नव्हती. तर इथं आलो मी आणि जवळपास 3-4 मित्राला कॉल केले, तेव्हा एखादा येतो गाडी घेऊन. याला कॉल केला ते 3 तास लेट करतं. दुपारी जर कॉल केला मी तर 4-5 ला येत होतो आणि व्हिडिओ तेव्हा होत नाही. याच्यामुळे भरपूर व्हिडिओ कॅन्सल झाले माझे. अजून दुसरी गोष्ट म्हणजे पावसामुळे कॅन्सल झालं. दुसरं पहिलं तर पावसामुळे कॅन्सल झालं. 2-4 दिवस काही व्हिडिओ शूट करणं झालं नाही, पब्लिश केला नाही. त्याच्यानंतर 2 व्हिडिओ शूट केले आणि पोस्ट केले. झालं काय की जेव्हा पण मित्राला कॉल करतो मी की व्हिडिओ शूट करायचा किंवा आपल्याला शूटिंगला जायचं, कॅमेरामॅन लागतो मला, तर तू ये. तर ते काही आले नाही आणि खूप असं इग्नोर वगैरे केलं त्यांनी. म्हणजे असे भरपूर मित्र आहे ज्यांना मी बोलवलं पण ते इग्नोर केलं किंवा आले नाही काही कारणामुळे. त्यांचं काही पर्सनल कारण असू शकतं आणि माझ्याकडे गाडी नाही, मला कुठे जाता येत नाही. दुसरी गोष्ट गाडीचा विषय झाला. दुसरी विषय एकाला गॅस सांगितला होता मी, झाले 7 दिवसापासून गॅस आणून देतोय तो. खायचे पैसे बनवाने झाले कारण मेस पण अजून लावली नाही मी. असं चाललंय माझं आता डांग डांग कसं चाललंय काय माहिती. गॅस पण नाही आणलेला. खूप साऱ्या प्रॉब्लेमला फेस करत आता मी. तर सांगायचा उद्देश असा आहे की जे दिसतं तुम्हाला व्हिडिओमध्ये तसं काही नसतं. त्याच्यामागे खूप सारं स्ट्रगल आहे, अजून आम्ही फेस करतोय मर्सिंग खाली बाबा. त्याच्यानंतर जे पण आता व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करत आहे मी. उद्या गाडी जर माझी पॉसिबल झालं तर गाडी मग रेग्युलर टाकीन मी. तर अशा काही प्रॉब्लेमला फेस करत आहे मी. जे पण आपण तुम्ही आता बघत असाल लाईफस्टाईल अशी आहे तशी आहे, रूममध्ये काही टेन्शन वगैरे नाही. तर स्ट्रगल आहे प्रत्येकाच्या लाईफमध्ये. आता या स्ट्रगलला कोण कसं फेस करतं ते त्याच्यावरती डिपेंड आहे. पण माझ्या आता ज्या मुवमेंटला मी आहे सध्या, कोणी पण माझ्या मुवमेंटला असतं हे पण असतं, ते पळून गेलं असतं गावाकडे. कारण खायचे पेन ते वाजते जावं ते आपण घर दिसत आपल्याला. काही काल आई आली होती, तिच्यासोबत थोडेफार व्हिडिओ काढले, तुम्ही पाहिला असेल इंस्टाग्रामवरती. तर आईला काही करमत नव्हतं कारण खूप दिवसापासून मी इकडेच आहे. सो अशा पद्धतीनं आता स्ट्रगल चालू आहे. आता चहा प्यायला जायचं आम्हाला, पण चहा प्यायला कसं जायचं रे आता 5 मिनिटात 1 घंट्यापासून आम्ही चाललो पण 5 मिनिटं कंप्लीट होत नाही आहे. चलो चलो चलो. अभी हम फाइनली जाने वाले हैं, तो चलो. चला चहा प्यायला चल तर लॉग करतो. आतमधून नाही लॉक आहे का? हे किती जमेल आहे का? 60 रुपये, 60 रुपये. चल झालं का? हे आपलं बॅकग्राऊंड काय म्हणतात याला? टेरेस बॅकग्राऊंड. चलो गांजा प्लेअरची कुठे चाललो?
सरपंच वगैरे सरपंच नाव नाही घ्यायचं. हा. भरपूर लोकांना पब्लिकमध्ये बोलायची डेअरिंग नसते किंवा बोलू शकत नाही किंवा असा ब्लॉग पण शूट करू शकत नाही. त्यासाठी मी एक तुम्हाला सांगितलं होतं मागच्या रीलमध्ये किंवा मागच्या स्टोरीमध्ये की एक आपल्याला एक असा पोस्ट डिझाईन करायचा ज्याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवेन की पब्लिक स्पीकिंग कशी करायची, बोलायचं कसं, स्टेज डेअरिंग कशी आणायची, कम्युनिकेशन स्किल डेव्हलप कशी करायची. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा DM वगैरे करू शकता. तुम्हाला नक्कीच हेल्प करेल मी. आतापर्यंत 5 ते 7 जण आपले रेडी झाले. लवकरच 10 मेंबर आपले रेडी करायचे आपल्याला. तर जसं ते रेडी होईल तेव्हा लगेच आपण कोर्स वगैरे चालू करू. बोलून दाखवू. हां, हे पण जॉईन होणार आहे. मी पण होणार. हे पण जॉईन होणार आहे. मला पण जॉईन होणार आहे. माझ्यामध्ये पण डेअरिंग नाही आहे. मोठी डेअरिंग आहे. लोकांमध्ये डेअरिंग बोलायचं आहे पण दाखवत नाही, कॅमेरा समोर नाही येते. डेअरिंग वेगळी डेअरिंग आहे, अशी नाही आहे कॅमेरा समोर बोलायचं. कुठे घ्यायची गाडी, कुठे घ्यायची? पण इकडे येतं. तर अशा पद्धतीनं कोर्स वगैरे चालू करायचा आपल्याला. तुम्ही लवकर कॉन्टॅक्ट केला मला तर मी लवकर स्टार्ट करेल. आणि फीस अशी मिनिमम घेणार आहे, म्हणजे ते सगळे अफोर्ड करू शकते. 1499 रुपये. तुला काय वाटतं? अफोर्डेबल. अफोर्डेबल. कारण काय होतं, तर मी अजून फीस कमी करू शकतो, पण काय होतं कमी केलं तर पुन्हा खायचं पाहत होय. जर फीस कमी जर केली असती तर मग सगळे जण ॲडमिशन घेईल पण मनावर घेणार नाही, टाइमपास करेल. तो मला वाटतं 1499 सफिशियंट राहील आणि एकदम अफोर्डेबल राहील. कुठे जायचं? समोरून तर 1499 रुपये फीस राहील. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मला कॉन्टॅक्ट करा. आता 4 घेता. हा, संपलं. आम्ही चाललो आहे बघ हे सरपंच हॉटेल. कुठे इथे का? समोर. चला फ्रीमध्ये प्रमोशन. कोणाचं? तुम्हाला हा, ठीक आहे. राम मंदिराकडे जाणारं गेट माहिती आहे ना? मी तुम्हाला आता जस्ट चालता मला एक आठवलं की काही जर चॅलेंज असेल, काही जर तुम्हाला आयडिया असेल कॉन्टेंट क्रिएशन बद्दल, की म्हणजे कसे व्हिडिओ वगैरे काढू मी, किंवा काही चॅलेंज असेल तुमच्याकडे, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. त्या पद्धतीनं मी व्हिडिओ करेल, कॉन्टेंट काढायचा प्रयत्न करेल. तो कमेंट करायला विसरू नका. मंदिरात लावून चल जा रे. हो उद्या सकाळी लवकर आला तर मग ठीक आहे ना, याला सोडून तिकडं. हा ना, करतो मी काय ते. तर चहा वगैरे घेऊन आलो. आता रूमवरती आलो मी. ते गेले. एक आत्याचा मुलगा होता आणि दुसरा होता आदित्य. तुम्हाला माहिती आहे, करण आणि आदित्य. सो आजचा व्लॉग असा पॉईंटलेस होता. असं काही पॉईंट नव्हता, मला काही काढायचं नव्हता, सहज काढला मी. त्याच्यामागे असं एक कारण आहे की मला असं एक सांगायचं होतं की स्ट्रगल कोणतं आहे. आता भरपूर लोकांना वाटतं की सगळं इझी आहे, बट इझी काही नाही आहे. प्रत्येकाच्या लाईफमध्ये स्ट्रगल असते आणि आता ते चालू आहे स्ट्रगलिंग फेस आपल्या लाईफमधला. आणि खूप सारे लोक असे स्ट्रगल असेल त्यांचं पर्सनल लाईफमध्ये वेगवेगळे. तुमचं स्ट्रगल काय असं तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता किंवा आपण डिस्कस वगैरे करू शकतो त्याविषयी. जाता जाता व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.